प्रभु श्री रामचंद्रांच्या चरणी साष्टांग दंडवत देऊन नटराज नटेश्वराला रंगदेवता रंगभूमीला अभिवादन करून सुखकर्ता आणि विघ्नहर्ता अशा गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन रसिक हो इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर अधिराज गाजविणारा राजा म्हणजे नित्याचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा दारू श्रीमंत योगी नीतिवंत धैर्यवंत पुण्यवंत मार्गवंत श्रीमंत गोब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी जोग्याच्या शाहिरांचा मानाचा मुद्रा तसेच आपल्या या संपूर्ण विभागातील पंचकृषीतील छत्तीसगडातील सर्व गुरुवर्य शाहीर वस्ताद शिष्यमंडळी आणि या कलेवरती नितांत प्रेम करणारे सर्व कलाप्रेमी मायबाप रसिक आपल्या सर्वांच्या चरणी देखील आदान लेकरांचा मानाचा मुद्रा तसेच खास करून मंडळगड तालुक्यातून आलेले आमचे गुरुवर्य महादेव बुवा माळी तसेच प्रल्हाद बुवा शिक्षुकर श्रीधर बुवा शिंदे तसेच समूह घराण्यातील उपस्थित सर्व गुरुवर्य मंडळी शिष्यमंडळी आपल्या सर्वांच्या चरणी देखील शाहिराचा मानाचा मुद्रा रसिक हो आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आमच्या सर्व गावातून आलेले आमचे सर्व पाठीराखे आमचे हितचिंतक सर्व ग्रामस्थ सर्वांना या कलाकारांचा मानाचा मुद्रा तसेच आपल्या नगर गावाचे सरपंच पोलीस पाटील तांडामुख्य अध्यक्ष मुंबई मंडळ अध्यक्ष गाव मंडळ अध्यक्ष तरुण मंडळ अध्यक्ष महिला मंडळ अध्यक्ष तसेच इतर सर्व कार्यकारी पदाधिकारी
अनन्तम त्रिगुणरहितं सद्गुरुतम नमामि।
माझी तर 3.5 दिवस तयारीच आहे, पुष्कळ आहेत, येते तर कागे ना. अगं तुला तरी काय माहिती आहे का? बरोबर आहे. आम्हा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. होय मथुरेचा बाजार. तुझी बाजाराला यायची तयारी आहे का? पण तुला काही मथुरेच्या बाजाराची माहिती आहे का? मला माहिती आहे ग, तुला बाजाराची माहिती आहे, परंतु काय माझ्या बाजाराची माहिती आहे. म्हणजे मथुरेच्या बाजाराची तुलाही माहिती कागे? तुला तरी मथुरेच्या बाजाराची माहिती आहे का? जाणकार आहे का? तर मला मथुरेच्या बाजाराची माहिती असेल. मी सुद्धा राधिका आणि तू सुद्धा गवळण, त्याच्यामुळे तुलाही बाजाराची माहिती नाही, मलाही नाही. हा मग तुला अशी कोणीतरी शाळेची गवळण आठवते का की जिला मथुरेच्या बाजाराची पुरेपुरेशी माहिती असेल? बाजार करायचं म्हटलं होय तो नेटनेटका झाला पाहिजे. तो नेटनेटका होईल, पण त्यासाठी काय पाहिजे? काय असायला हवंय? मावशी आपल्याला असणं गरजेचं आहे. मावशी तुझ्या ओळखीची कोणी आहे का? माझ्या ओळखीची आलेली ठाकाई मावशी आहे. मग तू तिला लगोलग बोलावून घे. ठीक आहे. आणि हे बघ राधिका, बाजार आपल्याला करायचा आहे. होय त्याच्यात काय शंका नाही. हो बरोबर आहे. बाजार कसा करायचा आहे हे बघ, त्याचं मावशी आल्यानंतर आपण सविस्तर विश्लेषण करू. प्रथम तर आपली अडचण काय आहे? मावशीची. हा मग तू तिला प्रथम बोलावून घे. ठीक आहे. तर अगं ये मावसे ग मावसे, अगं हलवून उठवते ग, हलवून उठवते. ऐकलंस का ग? तू ऐकलं का? मी ऐकलेलं आहे, पण ऐकलेलं आहे, पण ते आपण बोलण्यायोग्य नाहीये. मावशाने ते आपण समाचार घेऊ. आता मी एकदा आरोग्य देऊन पाहते. ठीक आहे. तर अगं मावशी ग मावशी, या बुवाची गाडी दे, हे बाईची गाडी दे, या बुवाची गाडी दे, आपण बोलून गाडी दे, साऱ्या जगात गाडी दे, आपण बोलून गाडी दे, साऱ्या जगात गाडी दे. सागे ऐकलंस ना? मावशी वात्रट आहे, परंतु आपल्याला त्या मावशीची गरज आहे. तिच्या विना आपला बाजार सफल होणार, म्हणून मावशीला तिच्या पद्धतीने आपण बोलवण्याचा वारा लागलेला आहे. मावशीला कलियुगाचा वारा लागलेला आहे, मग त्या पद्धतीने आपण कलियुगी पद्धतीने तिला बोलवण्याचा प्रयत्न करू. विनविते तुला जग राखा या माझ्या जग, विनविते तुला जग राखा या माझ्या जग, तुला रोली देते खास चल करू दे साज ग टाकाई मावशी, चल करू दे साज ग टाकाई मावशी, चल करू दे टाकाई मावशी, चल करू दे टाकाई मावशी, चल करू दे साज ग टाकाई मावशी, चल करू दे साज ग टाकाई बाई. काय ही गर्दी या नाक्यावरती.
मारणारी राधिकाबाई तुला दिसत नाही आहे. अगं मावशी ग, अगं इकडे आहे जरा इकडे. अगं मी काय म्हणते, काय मला आपल्या घाई घाईने बोलवण्याचं कारण, तुला घाई घाईने बोलवण्याचं कारण सांगणार. काही करू नकोस, परंतु आम्हाला तुझी गरज असल्या कारणाने आम्ही प्रथमतः तुला आरोळी दिली. मला आरोळी दिली. हा, काय म्हणालीस? हलवून उठवते ग, हलवून उठवते. मावशी ग, ही मराठी भाषा आहे आपली. वळवावी तशी वळते, कळवावी तशी कळते, फिरवावी तशी फिरते, चढवावी तशी चढते. म्हणून आपण जे काही बोललेलो आहोत ना, काय बोललेलो आहोत त्याचं काय, रसिक श्रोतेजन ज्ञानी आहेत. रसिक श्रोतेजन ज्ञानी. हा, म्हणून अर्थाचा अनर्थ व्हायला नकोय, म्हणून ते आपण पटवून द्यायचं आहे. तू काय बोललेस ते व्यवस्थित आम्हाला समजावून सांग. त्याचं काय आणि या कालयुगातली माझी ती तलेघरवाली सून, तलेघर गावची तुझी सून, तिने काय केलं? काय असतं, एका रात्री 9:30-10 वाजता जेवण आटोपलं म्हणजे घरची कामं हुरकली. तिच्या आईने दिलेला तो पलंग आहे ना, त्याच्यावरती मोबाईल घेऊन बसते. म्हणजे आहेरामध्ये आलेला पलंग, आहेरामध्ये आलेला तो पलंग, त्याच्यावर घेऊन ती मोबाईल बसते आणि मग काहीतरी खेळत बसते. रात्री 11, 12, 1, 2, 3, 4 किती वाजता त्याचा पत्ता लागत नाही. म्हणजे रात्रभर चॅटिंग करत बसते आणि त्याचा परिणाम होतो तिच्या झोपेवरती. झोप पूर्ण होत नाही, सूर्योदय कधीही कळत नाहीये. बरोबर आहे. म्हणून म्हटलं होता राधिकेबाईंनी जर हाका मारले, होय, काहीतरी गडबडीची काही गोष्ट असू शकते. होय, म्हटलं होतं नुसत्या हाका मारून जर उठवलं की हो म्हणेल तू परत झोपेल. म्हणून म्हटलं होतं हलवून त्याला उठवलं. म्हणजे मावशे, तुला काय सांगायचं आहे? पूर्ण जागी करून सूर्य उदय होण्यापूर्वी ज्या सुवासिनी आहेत त्यांनी सूर्य उदय होण्यापूर्वी उठलं पाहिजे. हा तुझा संदेश आहे. आम्हाला तुझा संदेश समजलेला आहे ना. पुन्हा आरोळी दिली तेव्हा काय म्हणाली? पुन्हा आरोळी दिली तेव्हा मी गाणं बोलत होते. गाणं अगं पण ते कसं बोलत होती? ते काय झालं माहितीये का, त्या सूर्याला उठवली. होय 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 होय. बघतो तर मोबाईल तिथं कडेला होता. आता काय करायचं, जर मी मोबाईल घेऊन गेले ना तर ही पुन्हा मोबाईल घेईल आणि ती काहीतरी अजून खेळत बसेल. बरोबर आहे. म्हणून तो मोबाईल उचलला आणि धावत पळत येत होते. अगं मग अडचण काय झाली? म्हणजे मला भेटले बुवा. बुवाला सगळं विचारपूस केलं, बुवा कसं काय चाललंय, सगळ्या गोष्टी झाल्या. होय, चौकशी झाली तुझ्या. म्हटलं बुवा तुमचे काढू का सेल्फी? अगं आम्ही काहीतरी चुकीचं समजत होतो. हे असं आहे ना, असं मावशे सेल्फी तुम्ही कशाला घसर जाय. अगं मावशे, तुला पहिलेच सांगितलंय ही मराठी भाषा आहे आपली आणि अर्थ होतात. म्हणून मावशे तू काय म्हणालीस तिला? साऱ्या जनात काढत होतीस सेल्फी. अगं पण हे सेल्फी काढण्याचं कारण काय आणि तो कशासाठी काढावा? सेल्फीचं असं असतं कसं, आपलीच माणसं आपल्या विरोधात ज्या वेळेस समोर उभी राहतात, म्हणजे आपलीच माणसं आपल्याच जीवाभावाची, आपलेच सवंगडी ज्या वेळेला आपल्या विरुद्ध उभे राहतात तेव्हा काय, तेव्हा फक्त त्यांच्याकडे पाठ फिरून एक सेल्फी काढली तर त्याचा अनुभव आपल्याला चांगलासा येतो. म्हणजे असल्याचा अनुभव येतो. जे आपले नातेवाईक कोण असतील ते आपल्या विरुद्ध जातात, त्यावेळेला त्यांच्याकडे पाठ काढून सेल्फी काढायची. म्हणजे ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे त्याचा आभास होतो. आणि मावशे किती मोठा संघर्ष किंवा प्रसंग असू दे, जे आपले आहेत ना आपली पाठ कधीच सोडणार नाही. आणि हे सत्य आणि शाश्वत आहे. जरी कितीही वेळ लागला तरी, हे बघ, किती वेळ लागला तरी चुकीच्या मार्गाने गेलेला माणूस हा सत्य शेवटी सत्याच्या मार्गावरतीच येतो. आता मावशे आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली. आता माझ्या प्रश्नाची उत्तरं सांग. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला देतो. तू एवढ्या मला घाईघाईने बोलवण्याचं कारण, आम्ही सर्व गवळणींनी जमाव करून मथुरेच्या बाजारी जाण्याचा ठराव केलेला आहे. बघ हरकत काय आहे? हरकत म्हणजे मावशी अशी एक आहे, आम्ही सर्व गवळणी नवख्या असल्यामुळे एकाही गवळणीला मथुरेच्या बाजाराची पुरेपूर अशी माहिती नाही. एकाही गवळणीला पुरेशी माहिती नाहीये. परिपूर्ण अशी माहिती नसल्या कारणाने कोणीतरी शाळेची गवळणी आमच्यामध्ये असली पाहिजे. माझ्याकडे पण तेवढाचा अनुभव नाहीये. अगं परंतु केलेलं आहे, तू जरी दोनच बाजार केले असेल तरी देखील आम्ही तुझी शहानिशा केल्यानंतर आम्हाला समजलेलं आहे की तुला मथुरेच्या बाजाराची पुरेपूर अशी माहिती आहे. अगं तुम्ही तरण्या ताट्या आंब्याच्या बाट्या टंटान उडत जाल. होय, माझ्या म्हातारीचं काय, तुझं काय, वयाची
आली साठी हा. आणि हातात आली बघ काठी. मावशी ग तुझी जरी झाली असती साठी आणि हातामध्ये जरी आली असती काठी तरी तुझ्या अनुभवाच्या काठीची आम्हाला गरज आहे असं म्हणजे आणि म्हणून आम्ही तुला बोलवलेलं आहे. आपण तुम्ही जर मला सांभाळून घेणार असाल तर माझी काही हरकत नाहीये. आम्ही मावशी तुला सांभाळून घेणार आणि तुला हे आम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. अशा पद्धतीने आपण बाजार करायचा आहे. ठीक आहे. मग मी काय म्हणते माहितीये का काय घेतलं काय नेसलं काय आपल्याला अजून याच्या पलीकडे हवे अशा परिपूर्ण गोष्टीची मला माहिती हवी आहे. तुला माहिती दाखवायला नको ना. दाखवायचं काम नाही फक्त विचारतोय म्हणजे तुमचा आमच्यावरती विश्वास आहे. दाखवायचं मला दाखवू नका. आम्ही सर्व गवळणींनी मिळून विक्रीला घेतले दूध आणि नेसले साधं सूत. असं म्हणते होय हे तू सर्व माग तू बस चालायचं आपण विक्रीला काय घेतलं हे लोकांना सांगितलं त्याचा विक्रय होणार नाही. आणि तू काय विक्रीला घेतली याची आम्हाला माहिती असायला हवी आहे. सांगायला हवं सांगायला हवंय. बरं मी सांगते आई विक्रीला घेतले साधं श्रीखंड विक्रीला घेतले साधं श्रीखंड आणि नेसले सौभाग्याचा अखंड. अखंड असं दिसतंय ना एकदम छान आणि शोभून. मग मी काय म्हणते माहितीये का एवढ्या गोष्टीने बाजार पूर्ण होणार नाही. मग आता त्यासाठी मी तुला गीतातून काही गोष्टी सांगते आहे. काही हरकत नाही. सूर्यकिरण झोपती अंगा सूर्यकिरण झोपती अंगा उन्हात कोवळ्या नाहूया उन्हात कोवळ्या नाहूया. हा दौबिंदूला जो वर्षा होत आहे जो सकाळच्या प्रहार वर्षा होत आहे त्या वर्षावामध्ये आपण बाजाराला जायचं आहे. कारण जर उशीर झाला तर सूर्यकिरण आपल्या अंगाला झोपू लागते आणि आपला प्रवास व्यवस्थित होणार नाही. आणि बाजारासाठी काय काय घेऊन जायचं पुढे दही दूध दही दूध घेऊन लोणी शुद्ध गोड समानाचा विक्रीसाठी गोडचे शुद्ध आणि आपल्या प्रतीचा घ्यायचा सात्विकतेचा झाला आणि नटून थटून निगा करूया. नकल्या केल्याशिवाय विग्रह होणार नाही. म्हणून नटून थटून निगा करूया. विग्रह नवीन झाला नवीन शाळेचा पहिलाच आठवडा आहे. पहिलाच बाजार सुद्धा आहे. ह्याच्यामुळे कसं आहे हो Thank you.
हे बघ हो उडी दंड मावशी संघ हो उडी दंड मावशी संघ मिळवणी साऱ्या राहूया मिळून साऱ्या राहूया कोणीही मागे पुढे राहायचं नाही हा त्याच्या पुढे कसं आहे देवकीचा तो ताना देवकीचा तो ताना वाट अडवायला येऊ शकतो म्हणून आपल्याला सावधगिरी घेऊन जायचं आहे हो याच्या पुढे कसं आहे जाता हो चरण धरून चरण जाता हो चरण धरून चरण गंध भक्तीचा लावूया निघा निघा ग करा तयारी कसा आहे जाता हो शरण धरुणी चरण जाता हो धरुणी चरण गंध भक्तीचा लावूया मावशी भक्तीमध्ये हरीचं गुण गात आपल्याला भक्तीमध्ये हरीचं गुण गात जायचं आहे हरीचे गुण गात आपण गेल्यानंतर परिपूर्ण होईल होय याच्या पुढे कसं आहे मोहन चंदू मोहन चंदू वंदू आदरे मोहन चंदू वंदू आदरे भाव भक्त्यानं गोडीनं शिकवण हिच दिली नेमाने महेश सूर्यकांत जोडी त्याच्यापुढे कसं आहे किरण प्रवीण स्वप्नील अंकुशा किरण प्रवीण स्वप्नील अंकुशा म्हणे गीत नवे गाऊया निघा ग करा तयार करा तयारी
देवा मला बोलण्याचं कारण सुदामा 16,108 गवळणीचा मेला थाटमाट करून दुष्ट कंसाच्या नदीला चाललेला आहे आणि त्यांना अडवून त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचं काम मी तुझ्यावरती सोपवित आहे. तेव्हा काय मस्करी करताय की काय? मस्करी नव्हे सुदामा, मस्करी नव्हे तर काय देवा? गवळणी 16,108 आणि मी सुद्धा एकटा. सुदामा जरी तू एकटा असलास तरीही माझा आशीर्वाद हा सदैव तुझ्या पाठीशी असणार आहे. त्याच्यामुळे तुला घाबरण्याचं काहीही कारण नाही. वेळेआभारी आपण दोघी सोबत जाऊ, काही हरकत नाही. देवा आडवाटे जाणाऱ्या गवळणीत असाव्यात. आडवाटे जात असणार या गवळणीत असाव्यात. आपण त्यांना अडवण्याचा प्रयत्न करूया. काही हरकत नाही. अगं गवळणीनं उभ्या राहा गं. की करता चिमणी नाही. तुला भारी ऐकायला येतो इकडचा तिकडचा. गवळणी उभ्या रागाच्या आरोळी कोण देत आहे असं तुला आवाज आला काय? होय. अरे पण आपण काय गवळणी न आहोत काय? आपण गवळ्याच्या लहान लहान मुले आहोत. चालायचं बघा. दही घ्या, दही घ्या. आपण गवळणी आरोळी देऊ. होय होय काय म्हणाल्या? गवळ्याच्या लहान लहान मुले आहोत. आपण गवळणी नसून गवळ्याच्या लहान लहान मुले आहोत. आपण त्या पद्धतीने त्यांना आरोळी देऊया. अगं गवळ्याच्या मुलीनं उभ्या राहा गं. काय झालं? आरोळे आलेले आहे. तुलाच ऐकायला आलं? होय. काय ऐकायला गवळ्याच्या आलं? मुलीनं उभ्या राग. अगं आपण काय गवळ्याच्या मुली आहोत का? आपण आपापल्या नवऱ्याच्या बायका आहोत. चालतो बघा. पूर्ण आरोळी दिलेली आहे. तर गवळणी काय म्हणत आहे? आपण आपापल्या नवऱ्याच्या बायका आहोत. आपापल्या नवऱ्याचा आपण त्या पद्धतीने त्यांना आरोळी देऊया. अगं आपापल्या नवऱ्याच्या बायकांना उभ्या राहा गं. काय बघत बसून मला आमच्या बायकांना असा आवाज देतोय. अगं मावशी ग, अगं केव्हापासून तुला आका मारतोय? मला का? अगं हो तुला का? अगं मावशे तू आलीच कोणीकडून आणि जाणार कोणीकडे? का रे बाबा? का म्हणजे तुझ्या डोईवरती काय आहे? माझ्या डोईवरती केस. डोईवरती केस. केसांवरती काय आहे? चिंबूल. केसांवरती चिंबूल. चिंबुळीवरती काय आहे? माठ. आणि त्या माठामध्ये काय आहे? दही दूध लोणी. माठामध्ये दही दूध लोणी. अगं मग हेच दही दूध लोणी तू घेऊन कुठे चाललेली आहेस? मथुरेच्या बाजाराला. म्हणजे तू गोकुळातून आलेली आहेस? हा गोकुळातून आलेली मथुरेला जाते. अगं मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. मथुरेचा रस्ता प्रतिबंधन असलं तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाईल. मावशी ग, सर्व रस्त्यांचा एक रस्ता करून सर्व वाटांची एक वाट करून इथे उभा राहिलेलो आहे. तुला कोणत्याही मार्गाने जाता येणार नाही असं आपल्याला म्हणतात तरी कोण? अगं मला ओळखलं नाहीस? तुझ्यात ओळखण्यासारखं असं आहेच काय? अगं मावशे माझ्यासारखा दिसतोस. होय. तसे शर्ट पॅन्ट तशीच केस तसेच डोळे सगळं तू माझ्यासारखंच आहेस. अगं मला श्रीकृष्ण देव म्हणतात. असे सगळेच म्हणतील. असं कसं? मग काय? अगं मला खरोखर श्रीकृष्ण देव म्हणतात. अगं पण ते असे असतात का? असतात तरी कसे? पायी पद्म. पायी पद्म. बेबी हिरा. बेबी हिरा. मस्तकी तुरा. आणि सोन्याच्या विटेवरती गमन करत असतात. मावशी ग. एक तरी गुण आपल्याला दिसते का? हे बघ, भक्तांच्या संरक्षणासाठी भक्तांच्या संरक्षणासाठी प्रत्येक युगामध्ये त्या पद्धतीने मी अवतार घेत असतो. असं का? आणि तुला मी आता माझी ही जी ओळख आहे ती गीतातून सांगतो, जरा ऐकून घे. ठीक आहे. हॅलो. गोकुळी वाढलो मी घरादे आसुरांचा काळ. गोकुळी वाढलो मी घरादे आसुरांचा
वसुदेव देवकी सभा. हे बघ मी तुझ्या मायेसाठी माझ्या मायेसाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी काय केलेलं आहे या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये तुझ्यासाठी काय केलेलं आहे हे मी तुला सांगतो म्हणजे माझी ओळख तुला लगोलग पटेल. वस्त्रहरण होता मारी आगा, होता प्रसंग डोलाय बागा, होता प्रसंग डोलाय बागा, होता प्रसंग डोलाय बागा. वस्त्रहरण होता मारी आगा, होता प्रसंग डोलाय बागा, होता प्रसंग डोलाय बागा, होता प्रसंग डोलाय बागा. कसं आहे वस्त्रहरण होता मारी हाका, वस्त्रहरण होता मारी हाका, होता प्रसंग डोलाय बागा. होता प्रसंग डोलाय बागा. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला तिथे लज्जा रक्षण करण्याचं काम त्यावेळेस त्या लज्जा रक्षण करण्याचं काम मीच केलेलं आहे. असं आहे का? हा, पुढे आई भक्त रक्षणासाठी येऊन थांबविले हाल, भक्त रक्षणासाठी येऊन थांबविले हाल. वसुदेव 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 देव गीतबाल अगराजे, वसुदेव देव गीतबाल अगराजे, वसुदेव देव गीतबाल. गोपुरी वाढलो निघाले आसुराचा काळ, गोपुरी वाढलो निघाले आसुराचा काळ. वसुदेव 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 देव गीतबाल अगराजे, वसुदेव देव गीतबाल. ह्याच्या पुढे कसं आहे पुढे कसं आहे 16 सहस्र 100 जाणारे, होत्या बंदीत जाणी रडारे, होत्या बंदीत जाणी रडारे, होत्या बंदीत जाणी रडारे. कसं आहे 16 सहस्र 100 जाणारी, 16 सहस्र 100 त्या नारी होत्या बंदिस्त त्या निराधारी, होत्या बंदिस्त त्या निराधारी. काल यवनाच्या बंदीमध्ये आणि यवनाच्या बंदीमध्ये या 16 सहस्र 100 16 सहस्र 100 या नारी बंदिस्त होत्या आणि त्यांना सोडवण्याचं त्यांना काम सोडवण्याचं काम मीच केलेलं. हा पुढे आहे काल यवनाला हरविण्या केली मी गद्दार, काल यवनाला हरविण्या केली मी गद्दार. वसुदेव 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 देव गीतबाल अगराजे, वसुदेव देव गीतबाल अगराजे, वसुदेव देव गीतबाल. देवजन हवे देगे मागून, मागी कोणती संकट सुख त्यागून, कोणती संकट सुख त्यागून. कसं आहे ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं त्यावेळेला श्रीकृष्ण त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणजेच मी हा कुंती मातेच्या म्हणजे आत्याच्या हात जे खाल्लेलं आहे खाल्लेलं आहे अन्न हा. त्यामुळे आत्याला काय सांगितलं परतफेड व्हावी म्हणून तुला जे हवं ते मागून घे. तुला ते हवं ते मागून घे. कुंती मातेने काय मागून घेतलेलं आहे काय मागून घेतलं माहितीये का मागी कुंती संकट सुख त्यागून. हा म्हणजे मला संकट दे. मला जेव्हा जेव्हा भक्तांवरती संकट आले त्यावेळेस स्वतः श्रीकृष्ण सखा तिथे धावून गेलेला आहे म्हणून त्याचा तर विरह होऊ नये असं वाटत होतं म्हणून संकट मागून घेतलेलं आहे. सुख मागितलेलं नाही म्हणजे मावशे माझी ओळख तुला पटत आलेली आहे. हा पुढे आई कवी किरण प्रवीण गाठी
मला ओळख पटलेली आहे. तुला ओळख? हा, परंतु माझी एक विनवणी आहे. तुझी सुद्धा विनवणी आहे. काही हरकत नाही. हॅलो, संतोष महादेव रेवाळे गाव हुंदेरी, संतोष महादेव रेवाळे गाव हुंदेरी यांच्याकडून कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद मावशी, तुझी विनवणी आहे, काही हरकत नाही. पाहू दे हरी सोड वाट बाजारी आम्हा जाऊ दे. आम्हाला सोड बाजाराला जाऊ दे, तरच आपला प्रपंच सुखदायी होईल. पुढे कसं आहे? नंदा जावा जलदी रे, जाऊ दे दूर पुरी, कशाप्रमाणे तुलाही रजा आहे. देवा मीही शरणार मावशे ग, मनापासून शरण आलेले आहेस ना? अगदी मनापासून शरण आले, अगदी ओळख पटवून घेऊन शरण आले. ओळख पटलेली आहे ना? जोर जबरदस्तीने आलेली नाही. म्हणजे शरण आलीच तरी ये, नाही तरी येऊ नको असं नाही ना? नाही. शरण आलेली आहे, परत देता येणार नाही, तुला रजा आहे.
गद्यातून विचारलेला आहे, पद्यातूनही विचारलेला आहे. ज्या पद्धतीने त्यांनी कवितेतून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आपलं ही कर्तव्य आहे आपण सुद्धा त्यांना कवितेतून प्रश्न विचारायचे आणि नंतर आपण आपला जो योग्य प्रश्न आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत. आणि मी काय म्हणतोय शाहीर, हा बोला साहेब. जरा जवळ या. हा जवळच आहे बोला. आता खरी रंगत येणार आहे. आता खरी रंगत येणार आहे. आपले प्रतिस्पर्धी शाहीर, प्रतिस्पर्धी शाहीर रायगड रत्नागिरीतील नामवंत शाहीर आहे. नामवंत एका वर्षामध्ये हॅट्रिक करणारे शाहीर आहेत. बरोबर आहे. आणि त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त काही बोलायला नको. बोलायला नको आणि बोलू पण नाही. अहो ते आपल्याला आपल्या गुरुवर्यात समान आहेत. गुरुवार समान आहेत, परंतु गेल्या वर्षीचा ढोस अजूनही जिवंत आहे. अहो गवळणीला सुरुवात करायच्या अगोदरच काय म्हणायला माहितीये का? किरण बुवा बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. किरण बुवाचा दणका गेल्या वर्षी दिलेला आहे तो अजून जागृत आहे. जागृत आहे. म्हणून काय करायचंय हे बघा कसं आहे माहितीये का? कसं आहे, आपण जो त्यांना डोस दिलेला आहे अजून जिवारी लागलेला आहे ते काही विसरलेले नाहीये आणि आपण मार्गाने जाणार अजिबात जायचं नाही. आणि जर का बुवानी मार्ग सोडलाच तर सूर्योदय होईपर्यंत पाठ सोडणार नाही. पलता होई थोडी होईल. आम्ही काशीराम बुवांच्या परंपरेतील मुलं आहोत. साधा सजी कोणाच्या वाटेला जात नाही. आणि गेलो तर आमच्या नादाला कोण लागला 3-13 12 नव्हे 3-13 वाजवल्याशिवाय सोडत नाही. सोडतच नाहीये. आता सुरुवातच करतोय. सुरुवात करायची. अहो थंडी पण उडाली पाहिजे ना. थंडी उडायला हवे. प्रश्न कसं सोडते तर लक्ष असू द्या. अनुभवी शाहीर तुम्ही जग जाहीर. अनुभवी शाहीर तुम्ही जग जाहीर. पळाय मारू नका जनामध्ये. प्रश्न घेऊन ध्यानामध्ये उत्तर द्या की रणामध्ये. प्रश्न घेऊन ध्यानामध्ये उत्तर द्या की रणामध्ये. अनुभवी शाहीर तुम्ही जग जाहीर. आपण ह्या कलेमध्ये जग जाहीर आहात आणि आपण या कलेमध्ये आत्ताच उतरलोय. आत्ताच उतरलो आहे. काही जास्त झालेले नाही दिवस. परंतु कमी दिवसात कमी अनुभव. परंतु बुवाना 1980 पासून 1980 पासून या क्षेत्रामध्ये आहेत. या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं ते उत्तर नक्कीच देतील. बाळाया मारू नका जनामध्ये. तुम्ही बाळाया जनामध्ये येऊन मारू नका. बाळाया मारू नका. प्रश्न हा घेऊन ध्यानामध्ये ध्यानामध्ये घ्या आणि उत्तर रणामध्ये द्या. बरोबर आहे. पुढे कसं आहे, इकडे तिकडे देऊन जमणार नाहीये. पलवाटा पण काढून देणार नाही. वाटा सुद्धा काढायची नाहीये. पुढे का उठा उठा की हो बाजीराव. उठा उठा की हो बाजीराव. घराण्याचं रगाया नाव. घराण्याचे रगाया नाव. घराण्याचे रगाया नाव. याकी गुरु घरी असिराव. याकी गुरु घरी असिराव. जिंकाया ज्ञानाचा राव. जिंकाया ज्ञानाचा राव. जिंकाया ज्ञानाचा राव. कसं आहे? उठा उठा की हो बाजीराव. उठा की हो बाजीराव. घराण्याचं राखाया नाव. राखाया नाव. घराण्याचं नाव राखायचं आहे. नक्की राखणार. नाहीतर या की गुरु घरी अशी धावत. जर राखलं नाही तर मग गुरु घरी तुम्हाला धाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. हा ज्ञानाचा डाव जिंकण्यासाठी जर ज्ञानाचा डाव जिंकायचा असेल तर गुरु घरी जाऊन बोध घ्यावा लागेल. पुढे कसं आहे, रामायणाचं की महाभारत. रामायण महाभारत. शोध करा पानापानामध्ये. प्रश्न घेऊन ध्यानामध्ये उत्तर द्या की रणामध्ये. प्रश्न घेऊन ध्यानामध्ये उत्तर द्या की रणामध्ये. प्रश्न घेऊन ध्यानामध्ये उत्तर द्या की रणामध्ये.
कोणताही ग्रंथ असो त्याच्यामध्ये शोध घ्यायचा. तुम्ही शोध पानापानामध्ये घ्यायचा आहे. प्रत्येक पानापानाचा यांना गाडा अभ्यास आहे ना असणारच हो. म्हणूनच त्याला असं म्हणतोय आपण. हा आपण त्याला फक्त एवढंच म्हणतोय की तुम्ही पानापानावरती त्याचा शोध करा. आणि ज्ञानाचा बटवा खोला. बरोबर आहे. आणि आता अजून प्रश्न आहे का? आता प्रश्नाला खरी सुरुवात होणार आहे. विष्णू भक्त जीव उपासक, विष्णू भक्त जीव उपासक, याचे सांगा नाव गाव, याचे सांगा नाव गाव, याचे सांगा नाव गाव. 11 दिवस भक्षण करे, 11 दिवस भक्षण करे, झाला दुसऱ्यांचा एक नाव, झाला दुसऱ्यांचा एक नाव, झाला दुसऱ्यांचा एक नाव. प्रश्न कसा आहे? विष्णू भक्त शिव उपासक, विष्णू भक्त शिव उपासक, विष्णूचा भक्त शिवाचा उपासक. सांगा त्याचे नाव गाव, त्याचे नाव आणि गाव तुम्ही सांगायचं आहे. आणि तसेच 11 दिवस काय भक्षण करून, त्याने 11 दिवस जे काय भक्षण केलेलं आहे आणि ते भक्षण करून त्याला कोणता दृष्टांत झालेला आहे. त्यावेळेस जो दृष्टांत झालेला आहे त्याचं वर्णन तुम्ही करायचं आहे. आणि पुढे कसं आहे? प्रश्न आहे प्रश्न अजून आहे. त्याच्या पुत्राची नावे सांगून, त्याच्या पुत्रांची नावे सांगून, श्रेष्ठ गणामध्ये प्रश्न घेऊन जाण्यामध्ये, उत्तराच्या किरणामध्ये, प्रश्न घेऊन जाण्यामध्ये, उत्तराच्या किरणामध्ये, कसं आहे? त्याच्या पुत्रांची नावं सांगायचं आहे. 4 पुत्रांची नावे सांगायची आहे. पुढे कसं आहे? 16 शास्त्र 18 पुराण, 16 शास्त्र 18 पुराण, याची आहे का तुम्हाला दान, याची आहे का तुम्हाला दान, याची आहे का तुम्हाला दान. गुरु माधव सुरेशाचे ज्ञान, गुरु माधव सुरेशाचे ज्ञान, आम्ही गातो आनंदाने, आम्ही गातोय आनंदाने, आम्ही गातोय आनंदाने. शाहीर काय म्हणाले मगाशी? शाहीर काय म्हणताय? बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला, नाहीतर अशी गाठ मारीन, अशी गाठ मारा. म्हणून म्हणायचं आहे 16 शास्त्र 18 पुराण, 16 शास्त्र 18 पुराण, याचे आहे का तुमचं जाणं? नाही तर असणारच. ज्या अर्थी ते आपली गाठ मारायला तयार झालेला आहे, त्या अर्थी गाठीचा अनुभव असणार, ज्ञानाचा घडा त्यांचा तुडुंब भरलेला असणार आहे. 16 शास्त्र 18 पुराण, 16 शास्त्र 18 पुराण, याचे आहे का तुमचं जाणं? आहे का तुम्हाला जाणं? आणि असेल तर गुरु महादेव सुरेशाचं ज्ञान, गुरु महादेव सुरेशाचं ज्ञान, जे गातो आनंदानं, जे गातोय आनंदानं, त्याचं परिपूर्ण असे उत्तर तुम्ही द्या. आम्ही मान्य करणार. योग्य असेल तर मान्य करणार, अन्यथा विषयाला हात घालू नका. असंही हा रंगबाजी सामना आहे. होय. कवी किरण संगे प्रवीण, कवी किरण संगे प्रवीण, बदला रसिकांच्या मनामध्ये, प्रश्न घेऊन जाण्यामध्ये, उत्तर द्या किरणामध्ये, प्रश्न घेऊन जाण्यामध्ये, उत्तर द्या किरणामध्ये, प्रश्न घेऊन हे बघा. अजून प्रश्न आपला असा आहे. एक विष्णू भक्त शिवाचा उपासक होता. एक विष्णू भक्त शिवाचा उपासक होता. त्याने 11 दिवस काय भक्षण करून, त्याने 11 दिवस काय भक्षण करून उपासना करत असता त्याला 11व्या दिवशी काय दृष्टांत झाला, जो दृष्टांत झालेला आहे. तसेच त्याचे नाव व त्याच्या गावाचे नाव सांगून त्याचे 4 पुत्रांची नावे, 4 पुत्रांची. असा सोपा आणि साधा सरळ विषय आहे. शाहिराने जर प्रश्नाचं उत्तर दिलं आणि योग्य असेल तर आम्ही नक्कीच मान्य करू.
प्रसिद्ध नडगाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव भवानी माते घेतो तुझ्या आवडीने नाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव हे बघा बोला त्या नागेश्वरीच्या काठी या नागेश्वरी ही पवित्र अशी गंगा आहे आणि या नदीच्या काठी हा, प्रसिद्ध असं जे गाव आहे प्रसिद्ध असं गाव आहे ते नडगाव गाव आहे नडगाव गाव आहे आणि म्हणून भवानी माते घेतो तुझे आवडीनं नाव भवानी माते घेतो तुझे आवडीनं याच्या नाव पुढे कसं आहे कुणबी सुवर्णकार आल्या एक दारे कुणबी सुवर्णकार आशा एक दारे आपुलकीने रडती प्रेमाची नाते आपुलकीने रडती प्रेमाची नाते कसं आहे कुणबी सुवर्णकार कुणबी सुवर्णकार अशा आहेत जाती या गावामध्ये हा. अनेक अशा जाती आहेत अनेक अशा जाती आहेत आणि या गावामध्ये अनेक अशा जाती असून त्या सर्वांनी आपुलकीने जडलेले आहेत आपुलकीने जडलेले आणि नातेसंबंध जुळवलेले आहेत आपुलकीने प्रेमाची नाती जोडलेली आहे. कोणामध्येही भेदभाव केला जात नाहीये असं हे प्रसिद्ध आपलं नडगाव गाव आहे हे प्रसिद्ध नडगाव गाव आहे हा याच्या पुढे कसं आहे आहे संकटकाली होऊन वाली संकटकाली होऊन वाली एकमेकांसाठी धाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव भवानी माते घेतो तुझ्या आवडीने नाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव हे बघ हा. संकटकाली होऊन वाली संकटकाळी होऊन वाली एकमेकांसाठी धाव एकामेकासाठी सुखदुःखात धाव घेणारी अशी कोणावरही संकट आले कोणावरही तरी संकट प्रत्येक जण आले प्रत्येक जण एकामेकांसाठी धाव घेत असतात अशी ही मंडळी आहे अशी ही एकजुटीची मंडळी आहे पुढे आई हा. एकजुटीचा जपुनिया मंच एकजुटीचा जपुनिया मंच अन्यायाविरुद्ध चालवी सदागंध अन्यायाविरुद्ध धरुनिया गंध कसं आहे एकजुटीचा जपुनिया मंत्र एकजुटीचा जपुनिया मंत्र अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध चालवित तंत्र कधीही कोणावरती जरी अन्याय झाला हा, झाला. तर सहन केला जात नाही. याच्या विरुद्ध आवाज हा उठवला उठवला जातो हा. पुढे कसं आहे मोठा कोणी न छोटा कोणी न मोठा कोणी न छोटा मुनी तुझा भाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव भवानी माते घेतो तुझ्या आवडीने नाव नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव प्रसिद्ध नडगाव कसं कसं आहे? आहे कोणी ना छोटा कोणी ना मोठा तुझा भेद नाहीये लहान असो किंवा मोठा असो लहान असो किंवा मोठा असो सर्वांना समान वागणूक येते वागणूक मिळते आणि आपल्याला सुद्धा वेळोवेळी ते पाहायला मिळते हा. पुढे कसं आहे कसं आहे नाही मारामारी नाही वाईट बंद नाही मारामारी नाही वाईट बंद गुण गाण्याचं वाटेल आनंद गुण गाण्याचं वाटेल आनंद कसं आहे नाही मारामारी नाही मारामारी नाही वाईट बंद नाही वाईट पण आणि गुण गाणे
गुणगाण्याचं सदा वाटे आनंद. कारण या गावामध्ये कधी वाईट फंदा नाही, कोणती वाईट सवय नाही, मारामारी होत नाही. म्हणून असा एक दिलाने एक मताने चाललेला गाव आहे. म्हणून या गावाबद्दल जे आपण गुण गातो ते गाताना आपल्याला आनंद होतो. पुढे कसं आहे, नर नारी मिळून सारी, नर नारी मिळून सारी, नाही मुली गाव गाव, नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव, प्रसिद्ध नडगाव, नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव, प्रसिद्ध नडगाव. हे भवानी माझे घेतो तुझ्या वाडीने नाव, नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव, प्रसिद्ध नडगाव. पुढे कसं आहे, भवानी नडगावची आजी आहे शान, भवानी नडगावची आजी आहे शान, माये सुने झाले रचिले गान, माये सुने झाले रचिले गान. कसं आहे, भवानी नडगावाची अशी आहे शान, आणि महेश सुरेशाने रचिले हे गाणं. पुढे कसं आहे, असं हे सर्व गुण संपन्न असं हे गाव आहे, सर्वगुण संपन्न असणारं असं गाव आहे. पुढे कसं आहे, प्रवीण किरण तरुण स्मरण, कवी प्रवीण किरण करून स्मरण, मिळविते ठावे, नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव, प्रसिद्ध नडगाव, नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव, प्रसिद्ध नडगाव. भवानी माझे घेतो तुझ्या वाडीने नाव, नागेश्वरीच्या काठी प्रसिद्ध नडगाव, प्रसिद्ध नडगाव. बुवा कसं आहे, आपली बारी काढण्याची वेळ झालेली, बरोबर आहे. बारी काढण्याची वेळ झालेली. आपल्या प्रतिस्पर्धी शाहीर तमाशाचे बारे आहेत. होय, रसिकांच्या मनोरंजनासाठी या तमाशाच्या बाहेर ठेवलेल्या. तुम्हाला माहिती आहे का तमाशा केव्हा सुरुवात आहे, तुम्हाला माहिती आहे का? तमाशाला सुरुवात तेव्हापासून तरी माहिती आहे. आम्ही ह्या कलेमध्ये नवीन आहोत. आपले प्रतिस्पर्धी हे आपल्यापेक्षा जुने आहेत. आणि म्हणून आपला तयार झाले. होय, शाहीर विठोबा कदम या भवानी नाडगाव गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आपला आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.